7. ब्राह्मण आणि भगवान बुद्ध. एकदा पुष्कळ भिक्खूंसमवेत तथागत कौशल देशात परिभ्रमण करीत असता ते थून नामक ब्राह्मण ग्रामात जाऊन पोचले. थून गावातील ब्राह्मण गृहस्थांच्या कानावर बातमी आली की श्रमण गौतम आपल्या गावात शेतात येऊन पोचले आहेत. हे ब्राह्मण गृहस्थ स्वभावाने लोभी, असत्यमताचे आणि अश्रद्ध होते. ते म्हणाले, जर श्रमण गौतम ह्या गावात प्रवेश करतील व 2-3 दिवस वास्तव्य करतील तर सर्व ग्रामस्थ त्यांचे उपासक बनतील. मग ब्राह्मण धर्माला आधार राहणार नाही. ह्यासाठी त्यांच्या ग्रामप्रवेशाला प्रतिबंध केला पाहिजे. गावात प्रवेश करण्यापूर्वी नदी ओलांडावी लागेल. तथागतांच्या ग्रामप्रवेशाला प्रतिबंध करण्यासाठी त्या ब्राह्मणांनी नदीतल्या सर्व होड्या किनाऱ्यापासून काढून घेतल्या आणि पूल व बांध निरुपयोगी करून टाकले. त्यांनी एक सोडून इतर सर्व विहिरीत पालापाचोळा भरला आणि पाणवठे, आरामगृहे आणि पडव्या झाकून अदृश्य केल्या. तथागतांना त्यांची ही दुष्कृत्य समजली आणि त्यांची दया येऊन भिक्खू वर्गासह त्यांनी नदी पार केली आणि मार्ग कापीत कापीत ते थून ब्राह्मण ग्रामी येऊन पोहोचले. तथागत सडक सोडून एका बाजूस झाडाखाली जाऊन बसले. त्या समयी पुष्कळ स्त्रिया पाणी घेऊन तथागतांच्या जवळून जात होत्या. त्या गावाने निश्चय केला होता की श्रमण गौतम तिथे आले तरी त्यांचे आगत स्वागत करायचे नाही आणि जर ते एखाद्या घरी गेले तर त्यांना किंवा त्यांच्या शिष्यांना अन्न किंवा पाणी द्यायचे नाही. एका ब्राह्मणाची दासी पाण्याचा घडा घेऊन जात असता तिच्या नजरेस तथागत आणि भिक्खू पडले. ते थकलेले व तहानलेले आहेत हे जाणून ती भाविक दासी त्यांना पाणी देणार होती. ती मनाशी म्हणाली की जरी गावच्या लोकांनी श्रमण गौतमांचे स्वागत करू नये किंवा त्यांना काही देऊ नये असे ठरविले तरी ह्या पुण्यक्षेत्र व दानपात्र लोकांना पाहून त्यांना थोडे पाणी देऊन माझ्या मुक्तीचा पाया जर मी घातला नाही तर मी दुःखातून कशी बरे मुक्त होऊ शकेन. काय वाटेल ते हो. ह्या गावचे सर्व लोक मला मारोत किंवा बांधून घालोत किंवा ह्या पुण्यक्षेत्रांना मी पाणी दिल्या वाचून राहणार नाही. दुसऱ्या स्त्रियांनी त्याला थांबवण्याचा यत्न केला, पण एकदा निश्चय केल्यावर जीवाची पर्वा न करता तिने आपल्या डोक्यावरचा घडा खाली ठेवला व ती तथागतांच्या जवळ गेली आणि तिने त्यांना पाणी दिले. त्यांनी आपले हातपाय धुतले व पाणी प्राशन केले. तथागतांना तिने पाणी दिल्याची हकीकत तिच्या ब्राह्मण धन्याला समजली. तिने गावच्या ठरावाचा भंग केला आहे आणि लोक मला दोष देत आहेत अशा विचाराने संतप्त होऊन दात ओठ खाऊन तो तिच्या अंगावर धावला आणि खाली पाडून लाथाबुक्क्यांनी त्याने तिला मारले. ह्या मारामुळे ती मरण पावली. द्रोण नामक एक ब्राह्मण तथागतांजवळ गेला आणि त्याने त्यांना अभिवादन केले व कुशल समाचार विचारून तो त्यांच्याजवळ बसला. असे बसल्यावर द्रोण तथागतांना म्हणाला, श्रमण गौतम, मी असे ऐकले आहे की तथागत वयोवृद्ध आदरणीय ब्राह्मणांना अभिवादन करीत नाहीत, त्यांना उत्थापन देत नाहीत किंवा आसनही देत नाहीत. श्रमण गौतम, हे खरे आहे काय की आपण असे करता? तसे असेल तर ते बरे नव्हे. श्रमण गौतम, जर कुणाच्या बाबतीत खरे बोलताना
जर म्हटले की कुलशीलवान मातापित्यांकडून त्याचा जन्म झाला, पूर्वीच्या 7 पिढ्यांपर्यंत त्यांचे कुल पवित्र आणि निष्कलंक होते. त्यांचा जन्म निर्दोष होता. अभ्यासू, वेदमंत्रज्ञ, अक्षर आणि प्रभेदासह 3 वेदात ते पारंगत होता. तसेच शब्दशास्त्र, इतिहास, पुराणे, काव्य आणि व्याकरणाचा तो ज्ञाता होता. महापुरुष लक्षणाच्या अभ्यासात कुशल व विश्वतत्त्वज्ञ असा तो होता. तर श्रमण गौतमा, माझ्या बाबतीत ते संपूर्णपणे यथातथ्य ठरेल, कारण माझा जन्म, माझे कुलशील इत्यादी हे असे आहे. द्रोण, जे प्राचीन मंत्र निर्माते, मंत्र उद्गाते ब्राह्मण ऋषी होते, ज्यांना आपल्या मंत्राची प्रत्येक ओळ, वाक्य व शब्द अक्षरशः ज्ञात होता. उदाहरणार्थ अठ्ठक, वामक, वामदेव, विश्वामित्र, जमदग्नी, अंगिरस, भारद्वाज यांनी असे म्हटले आहे की ब्राह्मण 5 प्रकारचे असू शकतात: ब्रह्मसदृश, देवसदृश, बंधनयुक्त, बंधनभंजक व जातिभ्रष्ट. द्रोणा, ह्या 5पैकी तू कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहेस? श्रमण गौतम, आम्हाला हे ब्राह्मणांचे 5 प्रकार माहीत नाहीत. तरी पण आम्हाला माहीत आहे की आम्ही ब्राह्मण आहोत. आपण आम्हाला धर्मोपदेश करावा, म्हणजे मला हे 5 प्रकार समजतील. ब्राह्मणा, तर लक्ष देऊन ऐक, मी सांगतो. ठीक आहे, तो बोलला आणि मग तथागत सांगू लागले. द्रोण, ब्राह्मण सदृश केव्हा होतो? हे द्रोण, एखादा ब्राह्मण कुलशीलवान मातापित्यांकडून जन्म घेतो. 7 पूर्व पिढ्यांकडून त्याला पावित्र्याचा वारसा प्राप्त झालेला असतो. जन्माच्या दृष्टीने तो सर्वथा निर्दोष असतो. 48 वर्षे ब्रह्मचर्याचे पालन तो करतो आणि आचार्यांनी शिक्षण दिल्याबद्दल अधर्मानुसार नव्हे, तर धर्मानुसार त्याची दक्षिणा पूर्ण करण्याबद्दल तो झटतो. आणि द्रोण, धर्मानुसार म्हणजे काय? तर शेतकरी, व्यापारी, गुराखी, धनुर्धर, राजसेवक किंवा दुसरा कोणताही व्यावसायिक न होता, भिक्षापात्राचा तिरस्कार न करता फक्त भिक्षा मागून तो आपली उपजीविका करतो. तो आपली गुरुदक्षिणा देऊन टाकतो. श्मश्रूषिषाचे मुंडन करतो, काषाय वस्त्र परिधान करतो आणि गृहहीन जीवनासाठी गृहत्याग करतो. आणि असे केल्यावर एका, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, ऊर्ध्व व अधर अशा सर्व दिशात मैत्रीयुक्त, दूरगामी, व्यापक तसेच असीमित वृत्तीने आणि घृणा किंवा कुविचाराविना तो संचार करीत असतो. आणि असे केल्यावर तो करुणायुक्त वृत्तीने विहार करतो, मुदितायुक्त वृत्तीने विहार करतो, उपेक्षायुक्त वृत्तीने विहार करतो. एका, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, ऊर्ध्व, अधर अशा सर्व दिशात करुणा, मुदिता, उपेक्षापूर्ण विचारांनी सर्वत्र दूरगामी, व्यापक, असीमित आणि घृणा किंवा कुविचाराविना तो सर्वत्र संचार करीत असतो. अशा प्रकारे ह्या 4 ब्रह्मविहारात विहार करून मृत्यूनंतर, देहविच्छेद झाल्यानंतर तो हितकर ब्रह्मलोकात उदय पावतो. हे द्रोण, अशा प्रकारे ब्राह्मण ब्रह्मसदृश होतो. द्रोण, ब्राह्मण ब्रह्मसदृश कसा होतो? द्रोण, अशाच प्रकारच्या सुजात आणि सुचरित
ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ. तो शेती, व्यापार इत्यादी मार्गांनी आपली उपजीविका न करता भिक्षा मागून जीवन व्यतीत करतो. तो आपली गुरुदक्षिणा चुकती करतो आणि अधर्मानुसार नव्हे तर धर्मानुसार पत्नीचा स्वीकार करतो. इथे धर्मानुसार म्हणजे तरी काय, तर क्रयविक्रयाने प्राप्त न करता जिच्या हातावर विधियुक्त उदक घातले गेले आहे अशाच ब्राह्मणीचा तो स्वीकार करतो, ब्राह्मणीकडेच जातो. अंत्यज, व्याध, वेळू, कारागीर, रथकार किंवा आदिवासी ह्यांच्या कन्यकांकडे नव्हे किंवा संतानवती, स्तनपानक्षम किंवा ऋतुप्राप्त न झालेल्या कन्यकांकडेही नव्हे. द्रोण, तो गर्भवती कन्येकडे का जात नाही, तर तसे केल्यास होणारी संतती कलंकित ठरेल. तो स्तनपानक्षम कन्येकडे का जात नाही, तर त्यामुळे संततीचे स्तनपान अपवित्र होईल. आणि जो ऋतुस्नात नाही त्या कन्येकडे तो का जात नाही, हे द्रोण. जर तो अशा कन्येकडे गेला तर कामतृप्ती, क्रीडा अथवा सौख्य ह्यांचे निधान न होता केवळ संतानोत्पत्तीचे साधन एवढेच त्या ब्राह्मणीला महत्त्व उरेल. आणि वैवाहिक जीवनात त्याला संतानप्राप्ती झाली तर तो मुंडन करून घेतो आणि गृहत्याग करून गृहहीन जीवन पत्करतो. आणि अशा प्रकारे गृहहीन झाल्यानंतर कामविकारापासून अलिप्त होऊन तो प्रथम, द्वितीय, तृतीय ध्यान प्राप्त करीत चतुर्थ ध्यानाची साधना करीत सिद्ध होतो. आणि अशा रीतीने चारही ध्यानांची धारणा केल्यानंतर मृत्यूनंतर देहविच्छेद झाल्यानंतर तो हितकर ब्रह्मलोकात उदय पावतो. हे द्रोण, अशा प्रकारे ब्राह्मण देवसदृश होतो. आणि हे द्रोण, ब्राह्मण बंधनयुक्त ब्राह्मण कसा होतो? हे द्रोण, अशाच एका सुजात आणि सुचरित ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ. तोही असाच विवाहित होतो. आणि वैवाहिक जीवनात संतानप्राप्ती झाल्यानंतर तो संतानप्रेमाने भारून जाऊन संसारातच मग्न होतो. गृहजीवनाशी निगडीत होऊन राहतो आणि गृहहीन जीवनात प्रवेश करण्याचा विचारही त्याला शिवत नाही. आपल्या परंपरागत बंधनात तो जीवन व्यतीत करतो, त्याचे उल्लंघन करीत नाही. त्याच्या बाबतीत असे म्हणता येईल, तो बंधनांच्या मर्यादेतच जीवन व्यतीत करतो, सीमोल्लंघन करण्याचा कधी प्रयत्न करीत नाही. आणि म्हणूनच ह्या ब्राह्मणाला बंधनयुक्त ब्राह्मण म्हणतात. द्रोण, अशा प्रकारे ब्राह्मण बंधनयुक्त होतो. आणि हे द्रोण, ब्राह्मण बंधनभंजक कसा होतो? हे द्रोण, अशाच एका सुजात आणि सुचरित ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ. तो गुरुदक्षिणा चुकती करतो आणि धर्मानुसार किंवा अधर्मानुसार पत्नीचा स्वीकार करण्याचे योजतो. क्रयविक्रयाने प्राप्त झालेली अथवा ब्राह्मणी अथवा जिच्या हातावर विधियुक्त उदक सोडले गेले आहे अशी तो एखाद्या ब्राह्मणीकडे जातो किंवा क्षत्रिय, अंत्यज, भूदासी कन्येकडे किंवा जातिभ्रष्ट, व्याध, वेळू, कारागीर, रथकार, आदिवासी ह्यांच्या कन्येकडे किंवा संतानवती, स्तनपानक्षम, ऋतुमती, अप्राप्त ऋतू अशा स्त्रियांकडे जातो. कामतृप्ती, क्रीडा, सौख्य आणि संतानोत्पत्तीचे साधन या दृष्टीनेच केवळ त्याला ब्राह्मणीचे महत्त्व वाटत असते. तो परंपरागत बंधनांचे पालन करत नाही, तो त्यांचे उल्लंघन करतो. आणि असे म्हटले जाते,
तो बंधनाचे पालन करीत नाही तर बंधनाचे उल्लंघन करतो आणि म्हणूनच त्याला बंधनभंजक ब्राह्मण म्हणतात. अशा प्रकारे द्रोण ब्राह्मणाला बंधनभंजक म्हणतात. आणि द्रोण ब्राह्मण जातीभ्रष्ट ब्राह्मण कसा होतो हे द्रोण अशाच एका सुजात ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ. तो 48 वर्षेपर्यंत ब्रह्मचर्य पालन करून वेदमंत्रांचा अभ्यास करतो. शिक्षणक्रम पूर्ण झाल्यावर गुरुदक्षिणेच्या परिपूर्तीसाठी धर्मानुसार किंवा अधर्मानुसार उपजीविका करीत तो कृषीवल, व्यापारी, गुराखी, धनुर्धर, राजसेवक किंवा इतर व्यवसाय पत्करतो किंवा भिक्षापात्राचा तिरस्कार न करता भिक्षा मागूनच तो उपजीविका करतो. गुरुदक्षिणा चुकती केल्यावर तो धर्मानुसार किंवा अधर्मानुसार पत्नीचा स्वीकार करतो. क्रय विक्रयातून प्राप्त झालेली किंवा जिच्या हातावर विधियुक्त उदक सोडलेले आहे अशी एखादी ब्राह्मणी किंवा दुसरी एखादी स्त्री, संतानवती, स्तनपानक्षम इत्यादी कामतृप्ती क्रीडा किंवा संतानोत्पत्तीचे साधन म्हणून गणली गेलेली अशा प्रकारे तो जीवन व्यतीत करतो. तेव्हा ब्राह्मण त्याच्याबद्दल बोलतात, हा श्रेष्ठ ब्राह्मण आपले जीवन असे कसे बरे व्यतीत करतो? आणि त्यावर तो उत्तर देतो, अग्नी, स्वच्छ व घाणेरड्या वस्तू जाळून टाकतो व त्यामुळे तो स्वतः अशुद्ध होत नाही. तसेच ब्राह्मणाने अशा प्रकारे जीवन व्यतीत केले तरी त्यामुळे तो अपवित्र ठरत नाही. आणि असे म्हणतात, तो ब्राह्मण अशा प्रकारे जीवन व्यतीत करतो आणि म्हणूनच त्याला जातीभ्रष्ट ब्राह्मण असे म्हणतात. हे द्रोण, अशा प्रकारे एखादा ब्राह्मण जातीभ्रष्ट ब्राह्मण होत असतो. द्रोण प्राचीन मंत्र निर्माते, मंत्र उद्गाते, ब्राह्मण ऋषी, ज्यांना आपल्या मंत्राची प्रत्येक ओळ, वाक्य व शब्द अक्षरशः ज्ञात आहे. असे त्यांनी म्हटले आहे की ब्राह्मण 5 प्रकारचे असू शकतात: ब्रह्मसदृश, देवसदृश, बंधनयुक्त, बंधनभंजक आणि जातीभ्रष्ट. द्रोण, ह्या 5 पैकी तू कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहेस? श्रमण गौतम, जर असे ब्राह्मणांचे प्रकार खरोखर असतील तर निदान आम्ही जातीभ्रष्ट ब्राह्मण तरी नक्की नाही. पण श्रमण गौतम, असले निवेदन अद्भुत आहे. आपण मला उपासक म्हणून स्वीकृत करण्याची कृपा करावी, येणेकरून यावज्जीव आपल्या आश्रयाचा अनुग्रह मला प्राप्त होईल.